मंडळी नमस्कार. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल बोलताना लोक त्यांच्या अर्थक्रांतीबद्दल काहीच बोलत नाहीत. पुण्याचे डॉक्टर आपटे हे परवा बेळगावला येऊन गेले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पैलूवर छान स्वच्छ प्रकाश टाकला. ते म्हणाले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या राष्ट्रीय खजान्यात 8 कोटी रुपये शिल्लक होते. मी 1680 या सालाची ही बात करतोय, ही चर्चा करतोय. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रीय खजान्यात त्यांच्या मृत्यूनंतर 8 कोटी रुपये शिल्लक होते. ही महत्वाची बाब आहे. आज त्या 8 कोटी रुपयाची किंमत किती हे तुम्ही आम्ही कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेट करू शकतो. एवढंच नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्यांच्या खाली असलेल्या जवळजवळ 300 किल्ल्यात 1 वर्षभर दारू गोळा पुरेल, 1 वर्षभर कपडा लत्ता पुरेल, 1 वर्षभर पाणी पुरेल, 1 वर्षभर अन्नधान्य पुरेल एवढा साठा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यात करून ठेवला होता. त्याचं कारण असं की आपल्यानंतर हा जो औरंगजेब आहे, हा आपला शत्रू आपल्या सैन्यानिशी महाराष्ट्रात येणार आणि प्रत्येक किल्ल्याच्या भोवती वेढा टाकून तो जिंकायचा प्रयत्न करणार. असं करत असताना किल्ल्यात असलेल्या जनतेला पाण्या वाचून, कपड्या वाचून, दारुगोळा वाचून, अन्नधान्या वाचून तडफडून मरावं लागू नये, तो स्वयंप्रेरित, स्वयंसिद्ध असावा अशी योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. आणि याच्यासाठी डॉक्टर आपटे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंत्र पाळला होता आणि तो मंत्र असा आहे: अर्थ मूलो हि धर्मा. अर्थ मूलो हि धर्मा म्हणजे कुठल्याही धर्माच्या पाठीमागं, मग तो राष्ट्रधर्म असेल, समाज धर्म असेल, अर्थ म्हणजे पैसा हा असायलाच पाहिजे. मंडळी, आपण घर चालवतो, आपण राज्य चालवतो आणि आपण देश चालवतो. घर चालवण्यासाठी पैसा लागतो आणि हा पैसा शेतमजुरीतून, उद्योगधंद्यातून, नोकरीतून आपल्या घरी मिळतो आणि त्याप्रमाणे आपण घर चालवतो. पण राज्य सरकार आणि राष्ट्र किंवा देशाचं सरकार, हे जे काय सरकार चालवलं जातं, ते मात्र तुमच्या आमच्याकडून मिळालेल्या अनेक करातून, फ्रॉम द व्हेरियस टॅक्सेस, मग इन्कम टॅक्स असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, एज्युकेशन टॅक्स असेल, व्हॅट असेल, वगैरे वगैरे वगैरे, टॅक्स मधून मिळालेल्या पैशातूनच राज्यकारभार चालतो. मग तो राज्याचा असेल नाहीतर देशाचा असेल. मंडळी, नवीन अर्थक्रांती सध्या खूप चर्चेली जात आहे आणि या नवीन अर्थक्रांतीचं वैशिष्ट्य हे आहे की ते म्हणतात आपल्या देशातले सर्व टॅक्स रद्द करा आणि केवळ एकच टॅक्स ठेवा आणि तो टॅक्स आहे ट्रान्झॅक्शन टॅक्स. याचाच अर्थ आपण जो काही व्यवहार करायचा तो चेकच्या दरम्यानच करायचा, चेक वापरूनच करायचा, डेबिट क्रेडिट कार्ड वापरूनच करायचा. आणि त्यासाठी म्हणून 50 रुपये वरच्या जेवढ्या म्हणून नोटा आहेत, मग ती 100 रुपयाची नोट असेल, 500 रुपयाची नोट असेल, 1000 रुपयाची नोट असेल, या सर्व नोटा रद्द केल्या पाहिजेत. अशा या नोटा रद्द केल्यानंतर आपला जो काळा पैसा आहे आपल्या देशात, जो वाईट पैसा आहे, ज्या काळ्या पैशानी एक समांतर अर्थव्यवस्था आपल्या देशात निर्माण केलेली आहे, ती आटोक्यात येईल, ती संपुष्टात येईल. आता 100, 500, 1000 रुपयाच्या नोटा रद्द करायचं सरकारने ठरवलं म्हटल्यानंतर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या छातीत धडकी भरली असेल. काळजी करू नका. तुमच्याकडे जेवढा म्हणून पैसा आहे तो पोत्यात साठवलेला असेल, बाथरूम मध्ये लपवलेला असेल. सरकार तुम्हाला तुमचा पैसा बँकेत येऊन जमा करा आणि जेवढा म्हणून तुम्ही पैसा बँकेत जमा करता तो सर्व पैसा तुमच्या बँक खात्यावर, तुमच्या अकाउंटवर क्रेडिट केला जाईल, दाखवला जाईल. तुम्हाला विचारलं पण जाणार नाही हा एवढा पैसा कुठून आला. पण त्यासाठी एक समय सीमा, टाइम लिमिट गव्हर्नमेंट तुमच्या समोर ठेवणार आहे की अमुक अमुक दिवसापर्यंत तुमच्या घरात असलेल्या 100, 500, 1000 रुपयाच्या नोटा तुम्ही बँकेत येऊन जमा करा. त्याच्यानंतर मात्र संपूर्ण हिंदुस्थानामधील 100, 500, 1000 रुपयाची नोट चलनातून रद्द केली जाईल, चलनातून बाद होईल. म्हणजेच
त्याच्यानंतर जर तुमच्याकडे 100, 500, 1000 रुपयाची नोट असेल तर त्या नोटेला काही अर्थ राहणार नाही. तो फक्त एक कागदाचा तुकडा असेल. याचाच अर्थ आपल्या देशात फक्त 1, 2, 5, 10, 20 आणि 50 रुपयेचीच जास्तीत जास्त नोट वापरात असेल, चलनात असेल. हा धाडसी निर्णय आहे आणि हा विचार पण धाडसी आहे. हा विचार ऐकताना, पाहताना, वाचताना आपणही चक्रावून जातो, असं कसं होईल म्हणून. पण असं होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे, तुम्ही एक ऍडव्हर्टाइजमेंट बघितलं असाल. बाजारात एक बाई भाजी खरेदीला जाते. भाजी खरेदी करून झाल्यावर ती भाजीवाल्याला विचारते, तुझे किती पैसे झाले? तो म्हणतोय इतके इतके पैसे झाले, जे काय असतील 100-200 रुपये झाले असतील. ही बाई लगेच आपला मोबाईल काढते, त्या मोबाईलवरनं बोटं फिरवते आणि म्हणते, बघ रे तुझ्या मोबाईलवर माझे पैसे आले. आणि तो म्हणतो, होय मेम साहब, पैसा मिल गया. अशा पद्धतीचा व्यवहार आपल्याला करावा लागणार आहे. मग या अर्थक्रांतीचं मूळ हेतू काय आहे? सगळे टॅक्सीस रद्द केल्यानंतर जेव्हा केव्हा आपण एकमेकाला चेक देऊ, समजा तुम्ही मला 2000 रुपयाचे चेक दिलात आणि हा 2000 रुपयाचा चेक मी जेव्हा बँक खात्यात जमा करेन, तेव्हा बँक माझ्या या 2000 रुपयावरून 2% टॅक्स कट करून घेईल, वजा करून घेईल. हा एकमेव टॅक्स संपूर्ण हिंदुस्थानात असेल प्रत्येकाच्या ट्रान्झॅक्शनवर. हा 2% टॅक्स जेव्हा बँक माझ्याकडून काढून घेईल, कापून घेईल, तेव्हा त्या 2% पैकी थोडासा हिस्सा बँक आपल्यासाठी ठेवेल, थोडासा हिस्सा ज्या गावात, आता मी बेळगावात आहे, बेळगावातल्या कॉर्पोरेशनसाठी जाईल, त्यातला थोडासा हिस्सा मी कर्नाटकात आहे, कर्नाटकातल्या राज्याला जाईल आणि उरलेला हिस्सा केंद्र सरकारला जाईल. म्हणजे 2% टॅक्स, ज्याला आपण ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणतो, हा माझ्या चेकमधून कापून घेतल्यानंतर त्यातला हा असा अनेक हिस्सा बँक, ते गाव, ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जाईल. त्यामुळं होईल काय, आपल्या देशातल्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. मी जर तुम्हाला म्हणालो की रस्त्यावरचा एक भिकारी सुद्धा टॅक्स भरतो, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही गोष्ट अगदी खरी आहे. भिकारी सुद्धा आपल्या देशात टॅक्स भरतो. जेव्हा भिकारी 10 रुपयाचा एक बिस्किटाचा पुडा खरेदी करतो, तेव्हा त्या बिस्किटाच्या पुड्यावर सरकारने लावलेले अनेक टॅक्स लावूनच त्या बिस्किटाच्या पुड्याची किंमत ठरवली जाते. आणि ही किंमत जेव्हा एक भिकारी देतो, याचाच अर्थ तो भिकारी सुद्धा सरकारला टॅक्स भरत असतो. अशा अनेक टॅक्सेसमुळं आपल्या वस्तू महागड्या झालेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा ही अर्थक्रांती लागू होईल, जेव्हा सगळे टॅक्स रद्द होतील, फक्त 2% ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल, तेव्हा 80,000 ची मोटरसायकल तुम्हाला 15,000 रुपयाला मिळेल. 10 रुपयाचा बिस्किटाचा पुडा तुम्हाला 2 रुपयाला मिळेल. 70 रुपये पर लिटरनी विकलं जाणारं पेट्रोल तुम्हाला 25 रुपयांनी मिळेल. 250, 300, 400 रुपये पर सिमेंट बॅग जी तुम्ही आता कॉस्ट भरताय, त्याची बरोबर किंमत अर्धी होईल. याचाच अर्थ आपली क्रयशक्ती, आपली पर्चेसिंग पॉवर ही वाढली जाणार आहे. म्हणजे आज खिशात 100 रुपये ठेवून जो माल आपण खरेदी करतो, अर्थक्रांती आल्यानंतर त्याच्या कितीतरी पटीनं जास्त माल आपल्या खिशातल्या 100 रुपयांनी आपण कमावणार आहोत, मिळवणार आहोत. याचाच अर्थ इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली आपल्या देशातील गरिबी दूर जाणार आहे. सर्वत्र जो आपण नेहमी म्हणतो की आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता प्रत्येक घराघरातून, तो सोन्याचा धूर निघाल्याचा अनुभव आपल्याला मिळणार आहे. अर्थक्रांती हा एक विशेष विषय आहे. त्यासाठी म्हणून तुम्हाला अर्थक्रांतीची वेबसाईट जाऊन पाहावी लागेल, अर्थक्रांतीबद्दल चर्चा करावी लागेल, अर्थक्रांतीबद्दल तुम्हाला मित्रांना आणि आपल्या अनेक ग्रुप्सना माहिती कळवावी लागेल. फक्त 2% ट्रान्झॅक्शन टॅक्स, मी तुम्हाला पैसे देणार, तुम्ही मला पैसे देणार, ते सगळे चेकच्या स्वरूपात असणार आहेत. कारण 100, 500, 1000 रुपयाची नोट रद्द केली जाणार आहे. असा विचार सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न अर्थक्रांतीचे आपले मित्र करतायत. मंडळी, तुम्ही पण याच्यावर विचार करा, कारण अर्थक्रांतीच आपल्याला, आपल्या देशाला वाचवू शकेल. आपल्या देशात महागाईचा हा जो डोंब उसळलेला आहे, तो अर्थक्रांतीमुळे शमणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपला शेजारी देश
पाकिस्तान हा जो खोट्या नोटा आपल्या देशात फिरवतो आहे आणि त्याच्यामुळेही एक समांतर अर्थक्रांती, चुकीची अर्थक्रांती, काळ्या पैशाची अर्थक्रांती आपल्या देशात चाललेली आहे, ती पण बंद पडणार आहे. जेव्हा 100, 500, 1000 रुपयाच्या नोटाच रद्द होतील, तेव्हा पाकिस्तान सारख्या दहशतवाद्यांना आणि स्मगलर्सना खोट्या नोटा करायची आवश्यकताच भासणार नाही. कारण तुमच्या खिशात जास्तीत जास्त मोठी नोट असेल ती फक्त 50 रुपयाची असेल. जेव्हा तुम्हाला एखादा 12,000 रुपयाचा, 15,000 रुपयाचा मोबाईल खरेदी करायचा आहे, 2 लाख, 3 लाख रुपयाची मारुती कार खरेदी करायची आहे, तेव्हा तुम्ही त्याला कॅश देऊ शकणार नाही. कारण तेवढी कॅश तुम्हाला बँकेत सुद्धा उपलब्ध असणार नाही. जे काही तुम्हाला करायचं असेल ते चेकनीच द्यावं लागेल आणि जेव्हा तुम्ही चेक देता तेव्हा चेक वटवणाऱ्याला त्याच्यावर 2% टॅक्स हा सरकारला द्यावाच लागेल. फक्त 2% टॅक्स हा अर्थक्रांतीचा मूळ गाभा आहे. अर्थ मूलो ही धर्मा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला हा मंत्र खरोखर आज देशाला अगदी गरजेचा आहे. त्यासाठी अर्थक्रांती होणं गरजेचं आहे. त्या अर्थक्रांतीसाठी तुम्ही सर्वांनी हातभार लावा, सर्वांनी याचा प्रचार करा आणि जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही चुकीचं वाटत असेल तर अर्थक्रांतीच्या वेबसाईटला जाऊन तुमची मतं मांडा. अर्थक्रांती ही काळाची गरज आहे. अर्थ मूलो ही धर्मा. भारत माता की जय.